पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघासाठी अनेक नेत्यांनी विधानसभेसाठी तयारी सुरू केली असल्याचे पाहावयास मिळते। तर अनेक राजकीय पक्षाचे नेते सध्या नवनवीन संकल्पना वापरून प्रकाश झोतात येण्यासाठी, त्याचबरोबर मतदारांना आकर्षित करण्यासाठी महिलांसाठी यात्रा, उद्घाटने, भूमिपूजन समारंभ, धार्मिक समारंभ, सामाजिक कार्यक्रमांना उपस्थिती दर्शवताना पाहावयास मिळत आहेत। पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार संजय जगताप यांच्याकडून विविध विकास कामांचा धडाका सुरू असून त्याच्या भूमिपूजन व उद्घाटन समारंभाचा सध्या जोरदार धडाका आहे। तर माजी सनदी अधिकारी यांच्याकडून महिलांसाठी कोल्हापूर यात्रेचे, तर माजी जिल्हा परिषद सदस्य दत्ता झुरुंगे यांच्याकडून शिखर शिंगणापूर यात्रेसाठी आयोजन करण्यात येत असल्याची चर्चा सध्या तालुक्यात रंगली आहे। पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघात सध्या काँग्रेसचे संजय जगताप हे आमदार आहेत, त्यामुळे आघाडीत हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाटेला जाणार हे जवळपास निश्चित आहे। तर महायुतीकडून भाजपचे माजी आमदार अशोक टेकवडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जालिंदर कामटे, अजित पवार गटाकडून अनेकांनी या मतदारसंघात निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे। त्यामध्ये प्राध्यापक दिगंबर दुर्गाडे व दत्ता झुरुंगे यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा दर्शवली आहे। त्यामुळे पुरंदरमध्ये इच्छुकांची संख्या पाहता चांगलीच चुरस पाहायला मिळत आहे। काँग्रेसकडून या मतदारसंघात पुन्हा एकदा संजय जगताप यांना संधी मिळण्याची शक्यता आहे। संजय जगताप यांनी मतदारसंघात आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पुरंदर विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या सुप्रिया सुळे यांना तब्बल 35,000चे मताधिक्य होते। त्यामुळे संजय जगताप यांना दुसऱ्यांदा विधानसभेत जाण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत। महायुतीकडून पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघामध्ये हवेली भागातून जालिंदर कामटे इच्छुक आहेत। तर हवेली भागातून जालिंदर कामटे हे एकमेव उमेदवार म्हणून उभे राहिले तर हवेली तालुक्यातील 2 लाख मतदार आहेत व जालिंदर कामटे यांच्या हवेलीमध्ये मोठा जनसंपर्क असल्याने जगताप विरुद्ध कामटे अशी लढत तेथे रंगण्याची शक्यता आहे। अशाच नवनवीन बातम्या आणि माहिती मिळवण्यासाठी आमचा YouTube चॅनल सबस्क्राइब करा। सन 2019च्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन मंत्री असलेल्या शिवतारे यांचा काँग्रेसच्या संजय जगताप यांनी पराभव केला होता। 2009 मध्ये शिवसेनेचे विजय शिवतारे पुरंदरचे आमदार झाले। 2014च्या निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा ते विजयी झाले। 2019च्या निवडणुकीत मात्र विजय शिवतारे यांना पराभव स्वीकारावा लागला। काँग्रेसच्या संजय जगताप यांनी विजय मिळवला। या निवडणुकीत संजय जगताप यांनी 31,400 मतांनी विजय मिळवला होता। 5 वर्ष मंत्री असूनही विजय शिवतारे यांचा मोठा फरकाने पराभव झाला होता। त्यात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही आघाडीला या मतदारसंघातून 35,000चे मताधिक्य मिळाले आहे। त्यामुळे शिवतारे यांच्यासमोर हे लीड तोडण्याचे आव्हान असेल। काँग्रेसचे संजय जगताप यांच्यासह इच्छुक मोठ्या प्रमाणात आहेत। या मतदारसंघावर शरद पवार गटानेही आघाडीत दावा केलाय। मात्र महायुतीत भाजपाला हा मतदारसंघ हवा आहे, त्यामुळे इच्छुक आतापासूनच फिल्डिंग लावून आहेत। या मतदारसंघात पुण्याजवळील शहरी भाग जोडलाय, त्यामुळे भाजपाला मानणारा मोठा मतदार या भागात आहे। त्यामुळे भाजपाने या मतदारसंघावर दावा केलाय। भाजपचे जालिंदर कामटे, माजी आमदार अशोक टेकवडे हे निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत। तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्राध्यापक दिगंबर दुर्गाडे व दत्ता झुरुंगे हे देखील निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातून माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे हे तयारीला लागले आहेत। त्यामुळे मतदारसंघ एक आणि इच्छुक अनेक अशी परिस्थिती झाली आहे। त्यामुळे युती आणि आघाडीत या मतदारसंघात बंडखोरी होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे।